नमस्कार, मी प्रणिता. तुम्हा सगळ्यांसाठी एक चटपटीत असं एक पदार्थ घेऊन आलेली आहे. आता पावसाळा सुरुवात होत आहे आणि प्रत्येकालाच काहीतरी गरमागरम भजी, चटपटीत असं काहीतरी खायची क्रेविंग येते आणि मलासुद्धा झाली. म्हणून मग मी विचार केला की चला काहीतरी ट्राय करूया आणि म्हणून हे वांगी आहेत. जे वांगी मोस्टली खायला खूप जण कंटाळा करतात, पण जर तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने थोडंसं बनवलं तर नक्कीच आवर्जून खाल्ले जातील. हे वांगी आहेत त्याचे मी एकदम पातळ पातळ असे काप केलेले आहेत आणि आज आपण वांग्याचे कापच कसे बनवायचे ते बघणार आहोत. सगळे वांग्यांचे काप स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यावर हळद, मीठ, मसाला असं सगळं घालून छान आपल्याला त्याला कोट करून घ्यायचं आहे पूर्ण हळद, मीठ, मसाल्यामध्ये आणि 10 मिनटं आपल्याला हे रेस्टवर ठेवायचं आहे हळद, मीठ, मसाला लावून. अगदी कुरकुरीत, क्रिस्पी आणि आपण रोज रोज वरण भात खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, तेव्हा तुम्ही छान असं तोंडी लावायला म्हणून वांग्याचे काप करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. त्यानंतर आपण रवा घेतलेला आहे, हा बारीक रवा आहे. त्या रव्यामध्ये सगळे वांग्याचे काप आपल्याला पुन्हा कोट करून घ्यायचे आहेत आणि हा लोखंडी तवा आहे, त्याच्यावर मी तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की जे वांग्याचे काप केलेले ते घालूया आणि ज्याप्रमाणे आपण मासे फ्राय करतो त्याप्रमाणे आपल्याला छान हे आलटून पालटून दोघी साईडला फ्राय करून घ्यायचे आहेत. रवा लावलेला असतो त्यामुळे वांग्याचे काप हे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. छान सगळे वांग्याचे काप हे उलटून घ्यायचे आहेत आपल्याला, उलटून पालटून छान थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत त्याला आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे डीप फ्राय नाही केलेले आहेत, आपण शॅलो फ्राय केलेले आहेत, थोड्याशा तेलामध्ये फ्राय केलेले आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थोडेसे राहिले होते ते पुन्हा मी दुसरी बॅच पुन्हा तव्यावर घातलेले आहेत आणि अतिशय सुंदर आणि चवीला छान असे झालेले होते. जेव्हा आपल्याला भाजी बनवायचा कंटाळा येतो किंवा आपल्या घरात भाजी नसेल तेव्हा तुम्ही असे वांग्याचे काप करू शकता. तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि त्याला रव्याची खूप छान अशी कोटिंग आलेली आहे. त्याच्यामुळे वांग्याचे काप खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले होते. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हे वांग्याचे काप कसे वाटले आणि तुम्ही ट्राय केले की नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.